नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील आयटीआय गुरुजी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की आजचा जो व्हिडिओ आहे हा एकदम स्पेशल असणार आहे। आता स्पेशल का? कारण या व्हिडिओची तुम्ही भरपूर दिवस झाले वाट बघत होते, भरपूर तुमचे कमेंट्स आल्या, तुमचे मेसेजेस, तुमचे कॉल्स या एका व्हिडिओसाठी म्हणजे या गोष्टीसाठी ती काय की आयटीआयचे जे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी एम्प्लॉयबिलिटी स्किलचा पेपर आहे, ऑनलाईन आहे, हे तर तुम्हाला मी सांगितलं होतं आणि तुम्हाला माहित पडलंही असेल। ठीक आहे, तर ते ऑनलाईन एक्झामचं अजून स्टडी मटेरियल जे आहे ते कोणाकडेच अवेलेबल नव्हतं, तर ते तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। आता घेऊन काय आलेलो आहे, एक सिरीज घेऊन आलेलो आहे, टेस्ट सिरीज एम्प्लॉयबिलिटी स्किल सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी। त्याच्यामध्ये प्रत्येक, जसं की तुम्हाला माहित असेल, तर नसेल माहित तर मी सांगतो की तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मध्ये एका एम्प्लॉयबिलिटी स्किलचे 25 प्रश्न असणार आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स, म्हणजे टोटल 50 मार्क्स तुमचे एम्प्लॉयबिलिटी स्किलचे असणार आहेत। ठीक आहे, तर त्या 25 प्रश्नांची तयारी मी तुमच्याकडून करून घेणार आहे आणि तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे जे ऍडवाइस आहे किंवा मार्गदर्शन जे आहे ते मी करणार आहे। तर त्यातलाच हा पहिला व्हिडिओ एम्प्लॉयबिलिटी स्किल सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ही पहिली जी टेस्ट सिरीज आहे ती आज आपण घेणार आहोत। तर चला सुरू करू आजच्या टेस्टला। बघा, सर्वप्रथम इथं नाव टाकायचं आहे, नंतर नेक्स्ट बघा अशा प्रकारचा इंटरफेस आहे जी मी टेस्ट तयार केलेली आहे त्याचा। तुम्हाला या टेस्ट सोडवता येणार आहे, जर तुम्ही असेच जुळून राहिले चॅनलशी तर तुम्हाला सुद्धा या टेस्ट सोडवता येणार आहे। बघा, असेच जे व्हिडिओ आहे हे असेच येत राहणार आहे, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहे हे तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळतील। ठीक आहे, तर चला सुरू करू। पहिला प्रश्न, CC इन ईमेल मीन्स, म्हणजे ईमेलमध्ये, आता ईमेल सर्वांना माहीतच असेल, ईमेल जीमेल तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतंच। ठीक आहे, तर त्या ईमेलमध्ये CCचा काय अर्थ आहे, CCचा काय अर्थ आहे? जर तुम्हाला आता ही सुद्धा माहीत पडलं नसेल की CC म्हणजे काय, तर तुम्हाला एक दाखवतो लेटर। ठीक आहे, अशा प्रकारचा ईमेल असतो, तुमच्या स्क्रीनवर आता दिसत आहे बघा, त्याला झूम करून सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल। आणि प्रत्येक प्रश्न असाच डिस्कस करून आणि सिंपल करून सांगणार आहे, जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रश्न पाठ होणार आहे, लक्षात राहणार आहे। बघा, जेव्हा तुम्ही ईमेलच्या इनबॉक्सवर क्लिक करता तेव्हा इथं तुम्ही बघू शकता CC असं दिलेलं असतं। ठीक आहे, तर त्या CCचा जो फुल फॉर्म आहे तो आहे कार्बन कॉपी। ठीक आहे, या CCचा काय फुल फॉर्म आहे बघ, कार्बन कॉपी। तर चला वळू दुसऱ्या प्रश्नाकडे आजच्या आपल्या। बघा, दुसरा प्रश्न आहे की द मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन इन ॲन इंटरव्ह्यू इज, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त वेळेस विचारला जाणारा प्रश्न कोणता, असा हा प्रश्न आहे। तर ऑप्शन ए आहे व्हॉट इज क्वारंटाईन, बी आहे वेअर इज माय पेन, नंतर सी आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ, डी आहे फीडबॅक। ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे एकदम सोपं आहे, ते काय आहे, टेल मी अबाउट युअर सेल्फ। कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हॉट इज क्वारंटाईन हे नाही विचारणार, प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हेअर इज माय पेन नाही विचारणार किंवा फीडबॅक नाही विचारणार, तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्याविषयी काहीतरी बोला, म्हणजे तुमच्याविषयी माहिती सांगा, हा प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारला जाईल दरवेळेस। त्याच्यामुळं हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे, दिस इज करेक्ट आन्सर, टेल मी अबाउट युअर सेल्फ। पुढचा प्रश्न आहे बघा, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क आर एक्झाम्पल्स ऑफ, म्हणजे कॉमा, फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क हे कशाचे उदाहरणं आहेत? बघा, ऑप्शन ए आहे पंक्च्युएशन मार्क्स, नंतर आहे नन म्हणजे काहीच नाही, नंतर आहे फॉर्मल कम्युनिकेशन, नंतर आहे डिझाईन। तर हे सुद्धा सोपं आहे, जसं की आपल्याला माहित आहे कॉमा अशा प्रकारे कॉमा। ठीक आहे, अशा प्रकारे। ओके, फुल स्टॉप म्हणजे एक फक्त टिंबर टाईप डॉट,
आणि क्वेश्चन मार्क अशा प्रकारे. तर हे कोणते आहेत? हे पंक्च्युएशन मार्क्स आहेत, पंक्च्युएशन मार्क्स आहेत. ठीक आहे, म्हणून हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर चला वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. आता तुम्ही म्हणाल की आपलं तर हे एम्प्लॉयबिलिटी स्किलचं आहे, याच्यात गणित कसं काय घुसलं? तर गणिताचे सुद्धा प्रश्न जे आहे हे एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये आता ॲड झालेले आहेत. ठीक आहे, तर त्याच्यातलाच हा एक प्रश्न आहे. एक सिरीज दिलेली आहे बघा, पहिले 47, मग 48, मग 51, 60 आणि 87. मग या 87च्या नंतर कोणती संख्या येईल हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सांगायचं 87च्या नंतर कोणती संख्या येईल. तर बघा सोपं आहे. 47 आणि 48 मध्ये कितीचा फरक आहे? 1चा. तसंच 48 आणि 51 मध्ये 3चा. तसेच 51 आणि 60 मध्ये 9चा डिफरन्स आहे. ठीक आहे, तर आणि 60 आणि 87 मध्ये 27चा डिफरन्स जो आहे तो आहे. तर बघा काही एक लिंक लागत आहे आपल्याला इथं. आता काय की 1 गुणिले 3 3 होतात, 3 गुणिले 3 9 होतात, 3 गुणिले 3 9 गुणिले 3 27 होतात. मग 27 गुणिले 3 किती होतात? तर 27 गुणिले 3 होतात 81. तर जसं आपण प्रत्येक वेळेस हे ॲड करत गेलो ठीक आहे, तसं या 87 मध्ये काय करायचं? आता या 81ला ॲड करायचं. मग 81 प्लस 87. ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 168. म्हणजे ऑप्शन हा जो आहे 4 नंबरचा 168 हा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे गणिताचे सुद्धा उदाहरणं आहेत. आणि हे मी माझ्या मनातून नाही टाकलेले, सिलेबस आहे एम्प्लॉयबिलिटी स्किलचा, त्याच्यामध्ये सुद्धा हे आहेत. ठीक आहे, तर चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न असा आहे, व्हॉट इज प्रोटोटाइप? आता प्रोटोटाइप हा जो शब्द आहे हा तुमच्यासाठी नवीन असेल. ठीक आहे, प्रोटोटाइप म्हणजे काय तर तेच विचारलेलं गेलेलं आहे. तुम्हाला अगोदर ऑप्शन सांगतो, मग त्याचं आन्सर जे आहे ते तुम्हाला लवकर कळेल आणि त्याचा अर्थ सुद्धा लगेच कळेल. प्रोटोटाइप. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे द फर्स्ट व्हर्जन ऑफ अ प्रोडक्ट सर्व्हिस. दुसरा आहे टाइपिंग द प्रोडक्ट सर्व्हिस इन द बिझनेस प्लॅन. सी आहे द बिझनेस आयडिया. डी आहे सेलिंग द प्रोडक्ट सर्व्हिस. तर बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे द फर्स्ट व्हर्जन ऑफ अ प्रोडक्ट सर्व्हिस. म्हणजेच काय? पहिली प्रत कोणत्याही गोष्टीची जी पहिली प्रत आहे, म्हणजे पहिल्यांदा जी गोष्ट बनली त्याचं जे पहिलं मॉडेल आहे. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? एकदम ओरिजिनल मॉडेल. जी गोष्ट सर्वात पहिल्यांदा बनली तर त्याला काय म्हणतो आपण? प्रोटोटाइप म्हणतो. काय? प्रोटोटाइप म्हणजे आद्यप्रत असं आपण म्हणू शकतो त्याला. आद्यप्रत म्हणजे सर्वात अगोदर जी प्रत बनलेली असते किंवा मॉडेल बनलेलं असतं ते प्रोटोटाइप असतं. म्हणजेच काय? द फर्स्ट व्हर्जन, पहिलं व्हर्जन ऑफ अ प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचं. ठीक आहे, तर हा प्रश्नसुद्धा आणि त्याचं उत्तरसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा, सिरी अँड अलेक्सा आर कॉल्ड. बघा बऱ्याच जणांनी हा प्रश्न ऐकला असेल किंवा सिरी म्हणजे काय आणि अलेक्सा काय आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल. तर ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्ष द्यायचं व्यवस्थित. ठीक आहे, आणि ज्यांना माहीत आहे त्यांची रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे, तर सिरी आणि अलेक्सा काय आहेत? अगोदर ऑप्शन्सकडे बघू. नन, बी आहे मशीन्स, नंतर प्रेडिक्टर्स आणि स्मार्ट असिस्टंट्स. तर बघा अगोदर सिरी आणि अलेक्सा बघा अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. अशा प्रकारे सिरी आणि अलेक्साचे जे मॉडेल आहे ते असतात. तुम्ही बघितलं असेल जे हायफाय लोक असतात ते त्यांच्या घरात मोस्टली हे जे आहे हे बघायला मिळतं. हे अटॅच असतं प्युअरली गुगलला. जसं आपण गुगलवर काही व्हॉइस सर्च केलं तर काय कसं गुगल आपल्याला व्हॉइस आन्सर देते, तशाच प्रकारे याच्यामध्ये सुद्धा जर आपण त्याला काही प्रश्न विचारला की व्हेअर इज ताजमहल तर ते तुम्हाला
एका सेकंदात लगेच उत्तर सांगेल की ताजमहल इज इन आग्रा, UP. ठीक आहे. तर कारण याच्यामध्ये गुगल इनबिट असते, इंटरनेट फॅसिलिटी असते आणि व्हॉईसमध्येच ते आन्सर देत असते. तर सिरी आणि अलेक्झा जे हे काय स्मार्ट असिस्टंट, म्हणजे तुम्ही एखाद्याला जर प्रश्न विचारला आणि एका सेकंदात किंवा लवकर तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं तर ते काय तुमचा असिस्टंट झाला असं समजतं ना. त्याच्यामुळे हे काय स्मार्ट असिस्टंट आहे. तुम्ही त्याला काहीही विचारा ते तुम्हाला उत्तर सांगतील. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे स्मार्ट असिस्टंट. पुढचा प्रश्न आहे बघा. ड्युरिंग COVID-19 पॅन्डेमिक इट इज बेटर टू डॅश डॅश देन शेक हँड, से नमस्ते देन डॅश डॅश. ओके, म्हणजे इथं रिकाम्या जागा भरायची आपल्याला. ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स टाईप हा प्रश्न आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला आहे वेव हँड्स अँड हग, नंतर नन, नंतर होल्ड हँड्स हग आणि हग आणि वेव हँड्स. ठीक आहे. तर बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे, करेक्ट आन्सर त्याच्या अगोदर काही चित्र तुम्हाला दाखवतो. बघा अशा प्रकारचे चित्र आहेत. ठीक आहे. तर पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता हे काय एक हँडशेकचा सिम्बॉल आहे, म्हणजे एक इमोजीज आहे. दुसरं काय आहे एक टाटा बाय बाय करतं आहे, हाय हॅलो. तिसऱ्या याच्यामध्ये काय आहे हे हक करतं, एकमेकांना मिठी मारत आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये नमस्ते करत आहे. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे हे 4 चित्रामध्येच आहे की कोविडच्या काळामध्ये काय हे चांगलं आहे. काय चांगलं आहे, इट इज बेटर टू वेव हँड्स, इथं वेव हँड्स उत्तर येईल, दॅन शेक हँड्स. म्हणजेच काय हे अशा प्रकारचं जे शेक हँड आहे ते न करता असंच हाय हॅलो, म्हणजे वेव हँड म्हणजेच काय हातानेच हाय हॅलो जे ते करायचं. आणि नंतर काय से नमस्ते दॅन इथं येईल हग, म्हणजे अशा प्रकारे आलिंगन किंवा मिठी मारण्यापेक्षा नमस्ते करायचं हेच योग्य राहील सेफ्टीच्या दृष्टिकोनाने. म्हणून याचा करेक्ट आन्सर जे आहे हे काय वेव हँड्स आणि हग. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, लक्षात ठेवा, परीक्षेत येऊ शकतो. आय होप तुम्हाला व्यवस्थितरित्या समजत असेल जे मी समजवण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करू शकता. ठीक आहे. तर चला ओढू पुढच्या प्रश्नाकडे. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे की फॅक्टरीज ॲक्ट वॉज इंट्रोड्यूस इन. जो फॅक्टरीज ॲक्ट आहे, फॅक्टरी ॲक्ट जो आहे हा कितीमध्ये इंट्रोड्यूस झाला होता, म्हणजे कितीमध्ये स्थापना या ॲक्टची झाली होती. तर याचं ऑप्शन्स बघा 1956, 1980, 1949 आणि 1948. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे 1948. ठीक आहे. बऱ्याच जणांनी पाठसुद्धा केलेला असेल, पण बऱ्याच जणांना आता इथं विचारलेलं आहे फॅक्टरी ॲक्ट इंट्रोड्यूस केव्हा झाला. पुढचा तुम्हाला एक ट्रिकी क्वेश्चन टाकू शकतात की फॅक्टरी ॲक्ट जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे नेमकं, म्हणजे फॅक्टरी ॲक्ट म्हणजे काय आहे. ठीक आहे. तर त्याचीसुद्धा तुम्हाला थोडक्यात डिटेल देतो मी. फॅक्टरीज ॲक्टची जी नोट आहे ती तुमच्या स्क्रीनवर ठेवलेली बघा, त्याची डिटेल देतो तुम्हाला. त्याच्यातले सुद्धा प्रश्न जे आहे ते पडू शकतात. तर बघा फॅक्टरी ॲक्ट 1948 जसं मी तुम्हाला सांगितलं आता. तर त्याच्या या फॅक्टरी ॲक्टनुसार काय आहे की द फॅक्टरी ॲक्ट 1948 ॲज अमेंडेड बाय द फॅक्टरीज ॲक्ट 1987. म्हणजे तुम्हाला इंग्लिश वगैरे तुम्ही वाचून घ्या, बाकी तुम्हाला याचा मराठीमधून मी मिनिंग जे आहे तो सांगतो. ठीक आहे. आता हा जो ॲक्ट आहे हा हेल्थ, सेफ्टी आणि हेल्थ, फॅक्टरीजमध्ये जे सेफ्टी आणि हेल्थ विषयीच्या ज्या गोष्टी असतात या गोष्टींच्या रिलेटेडमध्ये हा ॲक्ट आहे. म्हणजे कशा प्रकारे सेफ्टी आणि हेल्थच्या दृष्टिकोनाने जे बदल आहे ते करायचे असतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या असतात या सगळ्या फॅक्टरीज ॲक्ट 1948 मध्ये आहेत. म्हणजे कशा प्रकारे आपण त्याला डील करायचं असते. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा ॲक्ट आहे, विचारू शकतात. तर 2 शब्द लक्षात ठेवायचे याच्यात सुद्धा, काय सेफ्टी आणि हेल्थ याच्या रिलेटेड हा जो ॲक्ट आहे हा आहे. तर चला ओढू पुढच्या प्रश्नाकडे. आता हा पुढचा प्रश्न काय एक फिल इन द ब्लँक्स आहे, म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहे मोस्टली. आणि तुम्हाला ऑप्शन बघून समजलं असेल की हे काय एक ग्रामरचं उदाहरण आहे. तर इथं इज, आर, बी, कॅन
यापैकी एक जो शब्द आहे तो आपल्याला भरायचा आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर सोपा प्रश्न आहे. कुमार डॅश डॅश अ गुड कार्पेंटर. तर कुमार इज पहिला जो ऑप्शन आहे हा करेक्ट आहे. किंवा कुमार आर नाही येऊ शकत कारण कुमार एकच आहे. किंवा कुमार बी किंवा कॅन नाही येऊ शकत. ठीक आहे. तर कुमार इज अ गुड कार्पेंटर. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे काय आहे, इज. हे करेक्ट आन्सर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू बघा. पुढचा प्रश्न सुद्धा एक रिकाम्या जागा भरामध्येच टाईप आहे आणि त्याचे 4 ऑप्शन्स आहेत. अनिता स्टार्टेड ॲन इंस्टाग्राम पेज फॉर हर क्राफ्ट बिझनेस. शी यूज डॅश मार्केटिंग स्ट्रॅटर्जी. म्हणजे एक व्यक्ती आहे अनिता, तिने काय केलं, इंस्टाग्रामचं पेज जे आहे ते ओपन केलं. म्हणजे इंस्टाग्राम पेज जे आहे ते सुरू केलं कशासाठी, तिच्या क्राफ्टच्या बिझनेससाठी. ठीक आहे. आणि ती कोणत्या प्रकारची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी यूज करत आहे. इंस्टाग्राम पेज सर्वांना माहीत असेल, जर माहीत नसेल तर अशा प्रकारे इंस्टाग्रामचा जो सिम्बॉल आहे तो आहे, तुम्ही बघितला असेल अशा प्रकारचं ॲप्लिकेशन. तर त्या कोणत्या प्रकारची स्ट्रॅटर्जी जी आहे ती यूज करत आहे. ऑप्शन्स बघा, पोस्टर, टॅगलाईन किंवा ऑनलाईन की नेटवर्किंग. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ती काय आहे, ऑनलाईन. म्हणजे कोणती स्ट्रॅटर्जी अप्लाय करत आहे ती, की शी यूज ऑनलाईन मार्केटिंग स्ट्रॅटर्जी. ऑनलाईन मार्केटिंग स्ट्रॅटर्जी ती करत नाही. बरेचसे जण नेटवर्किंग या ऑप्शनला क्लिक करू शकतात, पण याचं जे करेक्ट आन्सर ती काय, ऑनलाईन आहे. नेटवर्किंग म्हणजेच काय, ही अनिता जी आहे ती एका व्यक्तीला देईल, मग ती तीन मुलांना देईल. म्हणजे ती एक आपण म्हणतो ना स्कीम, फ्रॉड स्कीम किंवा लोक जमवण्याची स्कीम, तर तसली स्कीम नाही ही. नेटवर्किंग किंवा दुसऱ्या प्रकारची नेटवर्किंग जी आहे ती नाही. त्याच्यामुळे इथं ऑनलाईन या शब्दाचा अर्थ काय, ऑनलाईनच येईल ती. म्हणजे नेटवर्क, कोणतं इंटरनेटचा यूज करून ती मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे ही वापरत आहे. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर ऑनलाईन आहे. तर चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न जो आहे हा काय आहे, की इंटरव्ह्यूज कॅन बी. जे इंटरव्ह्यू असतात ते काय असू शकतात, कसे असू शकतात, फेस टू फेस, टेलिफोनिक, ऑनलाईन की ऑल ऑफ द अबोव. तर बघा अगोदर जे एक 10 ते 15 वर्षापूर्वी जे इंटरव्ह्यूज होते ते ओनली फेस टू फेस होते. पण हा प्रश्न आपल्याला आजच्या काळात विचारला जातोय. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे फेस टू फेस नसून ऑल ऑफ द अबोव आहे. कारण सध्या इंटरव्ह्यू जे आहे हे फेस टू फेस पण होतात, टेलिफोनिक म्हणजे फोन कॉलवर सुद्धा इंटरव्ह्यू होतात, आणि ऑनलाईन म्हणजे VC थ्रू सुद्धा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू सुद्धा इंटरव्ह्यू होतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑल ऑफ दी अबोव. ओके, नीट लक्षात ठेवायचं आहे. तर चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा, की हाऊ कॅन वी बी मोर डिसिप्लिन. म्हणजे आपण जास्त शिस्तबद्ध, म्हणजे आपल्या अंगी चांगली शिस्त जी आहे ही कशा प्रकारे येऊ शकते. तर त्याचे ऑप्शन्स दिलेले आहे बघा, की बी पंक्च्युअल, किंवा दुसरा ऑप्शन आहे रिस्पेक्ट एव्हरी इंडिव्हिज्युअल, तिसरा आहे बी नीट अँड क्लीन, चौथा आहे ऑल ऑफ द अबोव. तर याचा आन्सर सुद्धा ऑल ऑफ द अबोव येईल. आता ते का, इथं शिस्तीचा विषय आहे बघा, शिस्तपणाचा विषय आहे. तर पहिला ऑप्शन काय, बी पंक्च्युअल, म्हणजेच काय, वेळेचं भान असणारा. तर ज्याला शिस्त असते त्याला वेळेचं भान असते, त्याच्यामुळे हे पण येईल. नंतर रिस्पेक्ट एव्हरी इंडिव्हिज्युअल, म्हणजे प्रत्येकाचा आदर करतात, म्हणजे हे सुद्धा एक शिस्तीचंच उदाहरण आहे, म्हणजे हे पण आहे. नंतर बी नीट अँड क्लीन, म्हणजे स्वच्छ आणि व्यवस्थित राहतो, नीटनेटका राहतो. तर हे सुद्धा एक शिस्तीचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जे आहे हे याचे उदाहरण आहे शिस्तीचे, आणि म्हणून याचं जे करेक्ट आन्सर ते काय, ऑल ऑफ द अबोव. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, डिसिप्लिनमध्ये येतात. ठीक आहे. तर चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे बघा, की व्हेन वी अटेम्प्ट टू कन्वर्ट अ वर्ड फाईल इंटू PDF फाईल वी कॉल इट. म्हणजे जेव्हा आपण वर्ड फाईलला PDF फाईलमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा आपण तिला काय म्हणतो, म्हणजे त्या गोष्टीला, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो. तर ऑप्शन्स बघा, नन, JPG, डॉक,
आणि डाटा कन्व्हर्जन. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ती काय आहे, डाटा कन्व्हर्जन. किंवा तुम्ही समजू शकता की कन्व्हर्जन हा शब्द आला, कन्व्हर्जन इथं काय करतो आपण, कन्वर्ट करायचं आहे, आणि इथं काय डाटा कन्व्हर्जन झालंय. त्याच्यामुळे मोस्टली असं लक्षात ठेवू शकता तुम्ही की डाटा कन्व्हर्जन जी आहे ती होत असते. तर चला पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न आहे बघा असा की राहुल इज रायटिंग अ लेटर. राहुल जो आहे हा लेटर लिहत आहे टू हिज सुपरवायझर. सुपरवायझरला लेटर लिहित आहे. सिकिंग लिव्ह फॉर 2 days. 2 दिवसाची रजा त्याला पाहिजे, त्याच्यामुळे तो एक लेटर लिहित आहे. तर ते राहुलचं जे लेटर आहे हे कोणत्या प्रकारचं लेटर आहे. ऑप्शन्स आहेत बघा, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर, नंतर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आणि ऑल ऑफ द अबो. तर बघा याच्यातलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन तर येणार नाही का, कारण हे कम्युनिकेशन आहे, लेटर नाही. ठीक आहे, आता राहिलं फॉर्मल, इनफॉर्मल आणि ऑल ऑफ द अबो, हे 3 ऑप्शन राहिले. तर बघा हे जे आहे म्हणजे एखाद्या सुपरवायझरला लेटर लिहिणे ही जी गोष्ट आहे ही कशामध्ये येते, फॉर्मल लेटरमध्ये येते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे हे फॉर्मल लेटर आहे. आता तुमच्या भरपूर कन्फ्युजन असतात फॉर्मल आणि इनफॉर्मलमध्ये, त्याच्यामुळे डिटेलमध्ये मी सांगत आहे. एक मिनिट सांगतो व्यवस्थित. ठीक आहे, पुढची स्लाईड त्याच्यासाठीच घेतलेली मी की बघा दिसू शकते तुम्हाला की हे एक फॉर्मल लेटरचे पॉईंट्स आहेत आणि हे इनफॉर्मल लेटरचे. तुम्ही वाचू शकता की फॉर्मल लेटर म्हणजे काय आणि इनफॉर्मल लेटर म्हणजे काय, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आणि रिटर्न इन कोणाला आपण ते लेटर लिहितो. आता जसं की आपण फॉर्मल लेटर कोणाला आन्सर क्लिक केलं, ती कोणाला लिहिलं होतं, एका सुपरवायझरला. म्हणजेच काय, बिझनेस लेटर किंवा थर्ड पर्सन किंवा अदर, फर्स्ट पर्सन बिझनेस लेटर, थर्ड पर्सन किंवा अदर्स. किंवा कोणाला लिहितो आपण, बिझनेस, कॉलेज, इन्स्टिट्यूट, एम्प्लॉयर, ऑर्गनायझेशन. ठीक आहे, म्हणजे सुपरवायझरसुद्धा या कॅटेगरीमध्ये आला, ऑर्गनायझेशनमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ते जे लेटर होतं ते हे जे लेटर लिहित होता राहुल हे कोणतं झालं, सुपरवायझरला लिहित होता, म्हणून फॉर्मल लेटर त्याचं आन्सर होईल. आता इनफॉर्मल लेटर म्हणजे काय, जे लेटर आपण पर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरतो. म्हणजेच काय, फ्रेंड, आपले मित्र, आपली फॅमिली किंवा जवळपासचे जे व्यक्ती आहेत त्यांना आपण जे लेटर लिहितो, जसं की उदाहरणार्थ आपण त्याच्यामध्ये प्रिय या शब्दाचा वापर करतो किंवा प्रिय मित्र, प्रिय भाऊ, प्रिय बाबा. ठीक आहे, अशा प्रकारे. तर ते काय झालं, इनफॉर्मल लेटर झालं. पुढच्या वेळेस तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात टेस्ट ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये की इनफॉर्मल लेटर जे आहे ते कोणाला लिहितात. किंवा जो राहुल आहे त्याने त्याच्या वडिलांना किंवा भावाला मित्र लिहिलं किंवा भावाला पत्र लिहिलं. ठीक आहे, तर ते कोणत्या प्रकारचं लेटर झालं, तर ती कोणतं होईल, इनफॉर्मल लेटर. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. तर नेक्स्ट प्रश्न बघा, PPEचा फुल फॉर्म विचारला आहे बघा. व्हॉट इज PPE. PPE मीन्स, तर सोपा प्रश्न आहे बघा, पाठ करायचा डायरेक्टली की पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. पहिला जो ऑप्शन आहे हा करेक्ट आन्सर याचा आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. लक्षात ठेवा, बाकीचे कन्फ्युजिंग असतात, पर्सनल ह्याच्यामध्ये जायचं नाही. किंवा प्रोडक्टिव्ह इथं आहे, इथं प्रोटेक्टिव्ह आहे पण इथं खाली इंजिन आहे, इथं प्रोडक्टिव्ह आहे, पर्सनल इकडे आहे, इक्विपमेंट इकडे आहे. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तर पुढचा प्रश्न आहे बघा, फिल इन द गॅप्स. फिल इन द गॅप्स लिहायचं आहे, सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड. या गॅपमध्ये एक वर्ड लिहायचा आहे, म्हणजे इथं एक वर्ड लिहायचा आहे. आय नीड अ क्वाइट प्लेस टू स्टडी, माय नेबर इज व्हेरी डॅश. याचा अर्थ मराठीतून असा आहे की मला एक शांत जागा पाहिजे, कशासाठी, अभ्यास करण्यासाठी. कारण काय, माय नेबरहूड इज व्हेरी, म्हणजे माझे जे शेजारी आहे ते, आता डॅश केलेलं म्हणजे काय आहेत नेमकं ते आता बघू. ऑप्शन्स आहेत बघा, बोरिंग, नॉयझी, पोल्युटेड आणि ड्राय. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे, जे असू शकते ते काय आहे बघा, नॉयझी. कारण बोरिंग जरी असलं तरी याला अभ्यास करायला काही हरकत नाही. किंवा पोल्युटेड जरी असलं तरी
इथं काय लिहिलं त्यांनी, क्वाईट प्लेस पाहिजे, त्याला शांत प्लेस पाहिजे, त्याच्यामुळे पोल्युशनचं काही एवढं विषय नाही. ठीक आहे. आणि ड्राय, कोरडं प्लेस आहे, किंवा आपण म्हणू शकतो हां ड्राय प्लेस आहे. ठीक आहे. तर त्याचंही काही प्रॉब्लेम नाही. पण नॉयसी जर असलं तर त्याला स्टडी करता येणार नाही. जे जास्त जर आवाज येत असले तर काय स्टडी करता येणार नाही. त्याच्यामुळे त्याला काय पाहिजे, त्याचं जे प्लेस आहे ते काय आहे, माय नेबरहुड इज व्हेरी नॉयझी. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचा आन्सर आहे. चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न अतिशय सोपा पण आहे आणि समजला नाही तर कठीण पण जातो. त्याच्यामुळं आता याच प्रश्नामुळे तुम्हाला बाकीचे 4 प्रश्न कसे असू शकतात ते सुद्धा सांगतो. म्हणजे याच्यावर रिलेटेड अजून 4 प्रश्न. ठीक आहे. तर बघा, पॉवर पॉईंट फाईल हॅव डॅश डॅश एक्सटेन्शन. म्हणजे पॉवर पॉईंटची जी फाईल आहे ही आपण कशी ओळखतो, तर ज्या फाईलच्या शेवटी, आता पॉवर पॉईंट आपण इथंच बघू शकतो, पी आणि टी, म्हणजे ही इथं दिसतंय बघा, दिसतंय PPT X. तर जेव्हा मी पॉवर पॉईंट फाईल आपण सेव्ह करतो त्या फाईलच्या शेवटी अशा प्रकारे एक एक्सटेन्शन येतं. ठीक आहे. तर ही याचा करेक्ट आन्सर आहे. मग आता हे बाकीचे काय, कारण तुम्हाला मी सांगितलं बाकीचे 4 विषयी सांगणार आहे. तर हे XLS जे आहे, जेव्हा तुम्ही एखादी एक्सेल फाईलचं जे एक्सटेन्शन आहे ते आहे हे. ठीक आहे. नंतर JPG कशाचं एक्सटेन्शन आहे, एखाद्या इमेजचं. इमेज म्हणजेच काय, फोटो वगैरे. नंतर डॉक्स कुठे येतं, जेव्हा एखादी आपण वर्डपॅडमध्ये डॉक्युमेंट फाईल जेव्हा आपण सेव्ह करतो तेव्हा त्याला doc.doc असं एक्सटेन्शन जे आहे ते येत असतं. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे PPT X. चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. बघा हा प्रश्न आहे, इन अ वर्क प्लेस वुमन एम्प्लॉई नीड टू बी. म्हणजे कार्यशाळेमध्ये किंवा काम करत असताना जी वुमन एम्प्लॉई आहे, म्हणजे जी स्त्री कारागीर आहे, तर त्यांना काय गरज असते, म्हणजे त्यांना कशा प्रकारे आपण वागणूक दिली पाहिजे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर ऑप्शन्स बघा, ट्रीटेड प्रॉपरली, म्हणजे प्रॉपरली त्यांना ट्रीट केलं पाहिजे, वागणूक चांगली दिली पाहिजे याचाच अर्थ. गिवन रिस्पेक्ट द वे मेन एम्प्लॉई आर, म्हणजे जसं आपण जे मेन एम्प्लॉई आहे, म्हणजे जसे माणसं आहेत, पुरुष आहेत, तसंच त्या स्त्रियांना सुद्धा रिस्पेक्ट दिली पाहिजे, म्हणजे आदर दिला पाहिजे. तिसरं काय, प्रोव्हाइड इक्वल वेज लाईक मेन एम्प्लॉई, म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहे पूर्ण, म्हणजे ज्या फॅसिलिटीज आहे त्या ज्या मेन एम्प्लॉईजला मिळत आहेत, पुरुष कारागिरांना ज्या मिळत आहेत, किंवा पुरुष जे एम्प्लॉईज आहेत त्यांना ज्या फॅसिलिटीज मिळत आहेत त्याच फॅसिलिटीज वुमन एम्प्लॉईला मिळायला पाहिजे. आणि चौथं काय, ऑल ऑफ द अबो. तर तुम्ही समजूनच गेला असाल याचा आन्सर जे आहे ते आता काय आहे, ऑल ऑफ द अबो. कारण ह्या सगळ्या फॅसिलिटीज किंवा ह्या सगळ्या ज्या तो ट्रीटमेंट असो, व्यवस्थित ट्रीट केलं पाहिजे, आदर दिला पाहिजे आणि एक समभावना असली पाहिजे, म्हणजे सारखेपणाने ट्रीट केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅच होतात. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑल ऑफ द अबो. तर चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा बघा की इमोजीज डिपिक्ट, जे इमोजीज असतात, आता इमोजीज तुम्हाला माहीत आहे, नसेल तर मी तुमच्या स्क्रीनवर दाखवतो. बघा या स्क्रीनवर तुम्हाला अशा प्रकारे इमोजीज दिसतात. तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ज्याही सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत तिथं तुम्ही अशा प्रकारचे इमोजीज बघितले असतील. व्हॉट्सअपला भरपूर यूज केलेले असतील, त्याच्यात स्माईल वगैरे सगळे असतात. तर आपला प्रश्न बघा काय अगोदर. ठीक आहे. इमोजीज डिपिक्ट, म्हणजे इमोजीज जे हे काय आपल्याला दर्शवत असतात. ऑप्शन आहे लाफ्टर, सॅडनेस, अँगर आणि ऑल ऑफ द अबो. तर याचा करेक्ट आन्सर काय येईल, तुमच्या समोरच उत्तर आहे बघा की ऑल ऑफ द अबो. आता ऑल ऑफ द अबो का, कारण हे जे इमोजीज आहेत ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात. लाफ्टर सुद्धा दाखवतात, सॅडनेस सुद्धा दाखवतात. वेअर इज सॅडनेस, इथं असू शकते सॅडनेस. ठीक आहे. नंतर अँगर म्हणजे एक राग आलेला दाखवतात, हे इथं बघू शकता तुम्ही, राग आलेला. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी दर्शवत असते. त्याच्यामुळे जे इमोजीज असतात ते या सगळ्या गोष्टी दर्शवतात. म्हणून याचा करेक्ट आन्सर काय येईल,
ऑल ऑफ दी अबो. ऑल ऑफ दी अबो हे याचं करेक्ट आन्सर आहे. चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. ट्राईंग न्यू थिंग्स अँड फाइंडिंग न्यू वेज टू डू ओल्ड थिंग्स इज कॉल्ड. म्हणजे काय, नवीन गोष्टी ट्राय करणे आणि ज्या जुन्या गोष्टी आहेत म्हणजे ओल्ड थिंग्स आहेत त्यांनाही नवीन प्रकारे म्हणजे नवीन पद्धतीने करणे. जे नवीन कामं, जे जुने कामं आहेत ते सुद्धा नवीन पद्धतीने करणं, या गोष्टीला काय म्हणतो आपण? तर याचं जे आन्सर आहे ते आहे इनोव्हेशन. म्हणजे शोध लावणे. एखादी नवी गोष्ट आहे तिला जर आपण नवीन पद्धतीने म्हणजे जुनी गोष्ट आहे, सॉरी नवी बोललो, जी एखादी जुनी गोष्ट आहे आणि तिला आपण नवीन पद्धतीने काहीतरी मॉडिफाय केलं तर त्याला आपण इनोव्हेशन असं म्हणतो. ठीक आहे. तर चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा की व्हेन आवर वर्ड्स आर नॉट क्लिअर अँड पोलाइट पीपल मे फील वी आर. म्हणजे जेव्हा आपले जे शब्द असतात ते क्लिअर नसतात आणि नम्र नसतात तेव्हा जे लोक आहेत ते आपल्याविषयी काय समजतात. जे आपले म्हणजे आपलं बोलणं व्यवस्थित नसतं तेव्हा व्यवस्थित म्हणजेच काय, आपण व्यवस्थित दुसऱ्याचा आदर करून बोलत नसेल किंवा पोलाइटली बोलत नसेल आणि व्यवस्थित क्लिअर बोलत नसेल तर लोक आपल्याविषयी काय विचार करतात. लोक काय विचार करतात? पहिला ऑप्शन आहे रूड, म्हणजे हा रूड आहे. दुसरं आहे ॲरोगंट, रागीट आहे. नंतर तिसरा ऑप्शन आहे डिसरिस्पेक्टिंग देम, म्हणजे आदर देत नाही असं समजतात. आणि ऑल ऑफ द अबो. तर लोक जे हे आपल्याला या सगळ्या प्रकारचे समजतात. त्याच्यामुळे याचा आन्सर काय आहे? ऑल ऑफ द अबो. जर आपण क्लिअर आणि पोलाइट जर वागलो नाही म्हणजे व्यवस्थित जर वागलो नाही आपण तर काय होईल? लोक आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. रूड, ॲरोगंट आणि डिसरिस्पेक्टिंग. त्याच्यामुळे याचा आन्सर काय आहे? ऑल ऑफ द अबो. तर चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न आहे की सेल्फ रिफ्लेक्शन हेल्प्स टू. आता सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे काय? तर सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघणे. म्हणजे आपण म्हणतो ना स्वतःच्या आत झाकून बघ. आता आत अंतर्मनात डोकावून बघ आपल्याला काय मिळेल. तर ते जे सेल्फ रिफ्लेक्शन आहे ते जेव्हा आपण करतो म्हणजे स्वतःच्या अंतर्मनात जेव्हा आपण झाकून बघतो किंवा विचार करून बघतो त्याचा, ते आपल्याला कशा प्रकारे मदत करते. पहिला ऑप्शन आहे नो व्हॉट इज गोइंग वेल. दुसरा आहे नो व्हॉट इजंट गोइंग वेल. आणि तिसरा आहे थिंक अँड मूव ऑन. चौथा आहे ऑल ऑफ दी अबो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ऑप्शन्स आहेत. तर बघा सगळेच ऑप्शन जे आहे याला म्हणजे आपल्यासोबत घडत असतात. आता ते कसे की जेव्हा आपण आपल्या अंतर्मनात डोकून बघतो आपण काय करतो, आपल्याला माहीत पडतं नो व्हॉट इज गोइंग वेल म्हणजे काय बरोबर सुरू आहे, चांगलं सुरू आहे. दुसरं काय, नो व्हॉट इजंट गोइंग वेल म्हणजे काय व्यवस्थित सुरू नाही आहे, इजंट आलेलं आहे बघा. ठीक आहे. पुढचं काय, थिंक अँड मूव ऑन म्हणजे विचार करतो आणि पुढे जातो, पुढे जाऊया, अशा प्रकारे आपलं अंतर्मन म्हणत असतं. त्याच्यामुळे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे? करेक्ट आन्सर याचं ऑल ऑफ दी अबोव आहे. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनात डोकावून बघतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी ज्या या लक्षात येतात. तर पुढचा प्रश्न बघा काय, व्हॉट इज स्ट्रेस. बघा स्ट्रेस म्हणजेच काय आपण म्हणतो, बऱ्याच जणांना याचा अर्थ माहीत असेल. स्ट्रेस म्हणजेच काय, एक तणाव, ताणतणाव आपण म्हणतो. तर बघा ज्यांना इंग्लिश शब्द माहीत असतील तर स्ट्रेसचा जो समानार्थी शब्द आहे तो काय आहे, फ्रस्ट्रेशन किंवा डिसअपॉइंटमेंट. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर हे आहे. आता डिलाईट म्हणजे काय, आनंद. जॉय म्हणजे आनंद. सरप्राईज म्हणजे काय, एखाद्याला आपण आश्चर्यचकित करणे. त्याच्यामुळे उत्तर जे आहे त्याचं ए आहे. फिलिंग ऑफ फ्रस्ट्रेशन अँड डिसअपॉइंटमेंट. स्ट्रेस म्हणजेच काय, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे किंवा डिसअपॉइंटमेंट झालेली त्याला. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर हे आहे, ए. तर बघा पुढच्या प्रश्नाकडे वळू. एक चित्र दिसत आहे तुम्हाला. चित्र तुम्हाला परीक्षेत दिसणार नाही, जस्ट तुम्हाला समजावं की जोग फॉल्स, द जोग फॉल्स इज द सेकंड, इथं डॅश डॅश केलं आहे, वॉटरफॉल इन इंडिया. म्हणजे हा जो जोग फॉल्स आहे हा इंडियामध्ये सेकंड वॉटरफॉल आहे. इथं आपल्याला एक शब्द टाकायचा आहे. आता तो काय असेल बघा, टॉलर, टॉलेस्ट, हायर, हायेस्ट.
ठीक आहे, तर याच्यापैकी तो असेल. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ती आहे बघा हायेस्ट. जोग फॉल इज द सेकंड हायेस्ट वॉटरफॉल इन इंडिया. म्हणजे भारतातला दुसरा सर्वात उंच किंवा सर्वात मोठा म्हणू शकतो आपण धबधबा जो आहे हा कोणता आहे, जोग धबधबा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे उत्तर लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं टॉलेस्टमध्ये, टॉलरमध्ये, हायरमध्ये. ठीक आहे, कारण बरेच जण सेकंड असतात ना, सेकंडमुळे हायर करतात. ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर हायेस्ट आहे. रिसर्च करून भरपूर शोधून किंवा अभ्यास करून हे जे उत्तर आहे हे काढलेले, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा डाऊट घेऊन नका तुम्ही. ठीक आहे, हे जे सगळे आन्सर्स आहे हे करेक्टच आहे, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न बघा 25वा प्रश्न, की मेंटेनिंग आय कॉन्टॅक्ट हेल्प्स इन. म्हणजे जेव्हा आपण आय कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवतो ते तो आपल्याला कशा प्रकारे मदत करतो. जेव्हा म्हणजे दोन व्यक्ती बोलत आहेत. ठीक आहे, दोन व्यक्ती बोलत आहेत, सपोज हे दोन व्यक्ती आहेत, ते एक जास्त उंच आला, एक थोडा ठेंगणा झाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर हे दोन व्यक्ती बोलत आहेत, तर हे एकमेकांच्या म्हणजे समोरासमोर आहेत. ठीक आहे, तर बोलताना आय कॉन्टॅक्ट जो म्हणजे डोळ्यात डोळे घालून जर आपण बोललो तर आपल्याला कशा प्रकारे मदत होते ते प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे बघा की द फ्लो ऑफ कन्व्हर्सेशन. म्हणजे जर दोन्ही एकमेकांची डोळ्यात डोळे घालून बोलत असतील तर काय होते, म्हणजे चांगल्या प्रकारे कन्व्हर्सेशन ती होत असते. नंतर फिगरिंग आउट द अदर पर्सन्स इंटरेस्ट. म्हणजे आपल्याला जर आपण त्याच्या समोरच्याच्या डोळ्यात बघून बोललो तर आपल्याला समोरच्याचा इंटरेस्ट समजतो की आपल्याला म्हणजे त्याला आपल्याला बोलायचं आहे की नाही हे आपल्याला तिथंच समजते जेव्हा आपण त्याच्या डोळ्यामध्ये बघतो. नंतर बघा आयडेंटिफाईंग द अदर पर्सन्स रिस्पॉन्स. म्हणजे तुम्ही त्याच्याशी बोलताय आणि तो फक्त ओके ठीक आहे असं जर केलं तर काय होतंय, म्हणजे जास्त वेळेत जर केलं त्याने असं तर काय समजू शकतो आपण की त्याचा इंटरेस्ट जो आहे किंवा रिस्पॉन्स जो आहे हा व्यवस्थित नाही आहे किंवा त्याने रिस्पॉन्सच दिला नाही. म्हणजे तुम्ही त्याला काही सांगताय आणि त्याने कोणताही रिस्पॉन्स दिला नाही, त्याच्यामुळे काय होते आपलं म्हणजे आपण त्याच्या डोळ्यात बघितल्यामुळे किंवा त्याच्याकडे बघितल्यामुळे काय होते तो आपल्याला कळते त्याचा रिस्पॉन्स जो असतो तो. आणि चौथा आहे ऑल ऑफ द अबो. तर याचं उत्तर सुद्धा ऑल ऑफ द अबो आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल भरपूर असे प्रश्न झाले ज्यांचे उत्तर ऑल ऑफ द अबोच होते. तर बघा एक फॅक्ट आहे, हा एक सायकोलॉजिकल फॅक्ट आहे की जेवढेही प्रश्न असतील एम्प्लॉयबिलिटी स्किलचे मोस्टली त्याच्यापैकी 90% जे प्रश्न आहेत ज्यांच्यामध्ये ऑल ऑफ द अबोव हा ऑप्शन आहे तर त्याचा आन्सर ऑल ऑफ द अबोव्ज आहे. हे बघा हा एक मोठा पॉईंट आहे, एक मोठा पॉईंट आहे. जर तुम्ही या पॉईंटशी ॲग्री असाल तर कमेंटमध्ये ॲग्री म्हणून टाका, आय ॲग्री म्हणून तुम्ही कमेंट करू शकतात. ठीक आहे, म्हणजे जो माझा रिसर्च राहिलेला आहे एम्प्लॉयबिलिटी स्किलविषयी तर 90% जे प्रश्न आहे त्यांचं जे उत्तर आहे हे म्हणजे ऑप्शनमध्ये जर ऑल ऑफ द अबोव असला तर त्याचं ऑल ऑफ द अबोव असतंच. म्हणजे प्रश्न समजणं ही चांगली गोष्ट आहे, पण एखाद्या वेळेस जर कन्फ्यूज झालात आणि हे जर असला ऑप्शन असला ऑल ऑफ द अबोव तर तो करायला काही हरकत नाही, कारण त्याचे चान्सेस 90% असतात. बघा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सगळे प्रश्न सोडवाल तेव्हा तुम्हाला स्कोअर जो आहे तुमचा तो किती 100 आउट ऑफ 100 स्कोअर म्हणजे 100पैकी 100 मार्क, 50पैकी 50 मार्क्स आणि 100% हे तुम्हाला मिळालेले आहेत किंवा मिळतील जर अशाच प्रकारे तुम्ही लक्ष देऊन ॲन्सर जे आहे ते टिक कराल. तर हे मी सोडवले त्याच्यामुळे माझं नाव इथं आलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला याची टेस्ट पाहिजे असेल तर जुळून राहा आपल्या चॅनलशी, कारण मी एक टेस्ट सिरीज बनवणार आहे. याच्या टेस्टची जी लिंक आहे ती एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे जुळून राहा आपल्या चॅनलशी. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब तर तुम्ही करतात पण बेल आयकॉन प्रेस केल्याने काय होते तर मी व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेच वरतून एक नोटिफिकेशन येते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला समोर दिसतो. आणि याची गरज आहे आय थिंक तुम्हाला सध्या तरी, कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन आलं तुम्ही लगेच बघाल, कारण दिवस भरपूर कमी आहे. आता ही फक्त टेस्ट नंबर 1 आहे. आता तुम्हाला माहीत आहे की एम्प्लॉयबिलिटी स्किलचं मटेरियल जे आहे
काहींकडे आहे काहींकडे नाही आहे स्टडी मटेरियल, तर ज्यांच्याकडे नाही आहे ते फॉलो करू शकतात आपल्या चॅनलला. सर्वांनी केलं तरी चालते, कारण तुमच्या ज्ञानामध्येच भर पडणार आहे. ठीक आहे. तर एम्प्लॉयबिलिटी स्किलचा पूर्ण अभ्यास जो आहे मी तुमचा करून घेणार आहे. आता ही फक्त पहिली टेस्ट होती. अशा प्रकारे समजा जर 10 टेस्ट घेतल्या आणि अशा प्रकारे तुम्हाला जर समजावून सांगितल्या तर डेफिनेटली तुम्हाला फायनल एक्झाममध्ये 50 पैकी 50 मार्क जे आहे ते पडतीलच. कारण अशा प्रकारचे प्रश्न जे आहे हे मी घेणार आहे. रिलेटेड प्रश्न म्हणजे त्या प्रश्नाच्या आजूबाजूचा जरी प्रश्न आला तरी तुमचं उत्तर करेक्ट राहणार आहे. अशा प्रकारे मी एक्सप्लेन करणार आहे. तर बघा, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या टेस्टचा लाभ होईल किंवा अशा प्रकारचे प्रश्न त्यांना बघायला भेटतील आणि त्यांचा सुद्धा अभ्यास होईल. तर बघा, या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत, एका नवीन टेस्ट सोबत, एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची. धन्यवाद.